मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आजच्या भागात आपण सौ नीलम नरेंद्र गंधरे या वहिनींना भेटणार आहोत। ममदापूर कर्जत, रायगड जिल्ह्यातलं कर्जत या ठिकाणाहून ही माऊली या ठिकाणी आलेली आहे। नरेंद्र जनार्दन गंधरे यांच्या दोन नाती स्वरा आणि गौरी। या दोन्ही नातींना आपल्या आजोबांनी आपल्या नावाचं भाताचं एक वाण निर्माण केलं आहे याची जाणीव कदाचित आत्ता झाली असेल। स्वरा आणि गौरी यांच्या कर्तृत्ववान आजोबांची कहाणी आज त्या अभिमानानं आपल्या मित्रमैत्रिणींना सांगत असतील। अशा या शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला आज आपण भेटणार आहोत। राहणार कर्जत, कल्याण रोड, जिल्हा रायगड। दाणे दाणे गोळा करत केलेल्या या अभिनव भात पिकाला आज महाराष्ट्रात खूप मागणी आहे। चवीला खास अशा या भात पिकावरून जेव्हा ते अलवार हात फिरवत असतील तेव्हा त्यांना आपल्या चिमुकल्या दोन नातींच्या गोबऱ्या गालांची आठवण आल्या वाचून राहत नसेल। शेतात राबणारे हे दोन हात जेव्हा राज्यपालांच्या हस्ते पारितोषिक स्वीकारत होते तेव्हा त्यांना काय वाटलं असेल, काय भावना असेल संपूर्ण कुटुंबाची, हे अर्थातच त्यांच्याशी गप्पा मारल्यावर कळेलच। शेतकरी म्हटलं की अडीअडचणी पाचवीलाच पुजलेल्या। या अडचणींचा त्यांनी कसा सामना केला हे जाणून घेऊया आजच्या भागात। नमस्कार। 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 घ्या उखाणा। शंकराला आवडतो बेल, कृष्णाला आवडतात तुळशी, नरेंद्रांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी। बाबा तुम्ही काय बोलणार? आजच्या होम मिनिस्टरच्या दिवशी चर्चा आहे स्वरा गौरी भाताची, यापुढेही साथ लाभो नीलमची। अरे वा। बरं, आता या सगळ्यांची ओळख करून द्या ना। ही माझी मुलगी। नमस्कार। ही माझी सुनबाई। नमस्कार। ही माझी जाऊ 4 नंबर। नमस्कार। ती 5 नंबर। नमस्कार। ते भावजी आमचे। नमस्कार। नमस्कार। ते जावई आहेत, म्हणजे त्यांचे जावई आहेत। नमस्कार। हे माझे जावई आहेत। नमस्कार। हा मुलगा आहे माझा। नमस्कार। हा नातू आहे। बरोबर। ती पुतणी माझी। नमस्कार। आणि ह्या 2 स्वरा गौरी माझ्या नाती। अरे वा वा, नमस्कार। म्हणजे ही पुढची पिढी सुद्धा हळूहळू शेताकडे वळणार आहे। हो, हे असते, हिला काय ना काय ते उद्योग असतोच, काय ना काय ते करायचं। कुठलं माहेर माऊली? कुर्ला। कुर्ला कुठे? नेहरू नगर। नेहरू नगर, मुंबई। कोण कोण होता तुम्ही? मी, आई, वडील आणि 3 भावंड होतो। आई बाबा काय करायचे? वडील LIC मध्ये कामाला होते, आई हाऊस वाईफ होते। तुमचं बालपण? म्हणजे माझा जन्म नेरळचा, 4थी पर्यंत नेरळमध्ये होतो। 4थी नंतर दादरला गेलो, मुंबईत। आणि नंतर 10वीला मी नेरळला आलो परत। आणि मग तिथपासून मग शेती, शाळा, मग नेरळच। नंतर मग SCC झाल्यानंतर डिप्लोमा केला कोसबडला, शेतीविषयक डिप्लोमा, पदविका या शेतीमध्ये पूर्णपणे वाहून घेतलं। पण मग कुटुंब किती जणांचं होतं? आमचं प्रॉपर कुटुंब आम्ही 5 भाऊ, आई वडील, 1 बहीण आणि बाकी इतर फॅमिली, म्हणजे खूप मोठी फॅमिली आहे मध्ये। पण मग बाबांचं उत्पन्नाचं साधन काय होतं? शेती हा आमचा आता ही 4थी पिढी शेतीचा व्यवसाय। शेतीमध्येच तुमचं म्हणजे जे काही त्यावेळेला जे काही मिळालं ते सगळं शेतीमुळे। व्हेरी गुड। आणि तुम्ही तर मुंबईत होता, मग तिकडे शेतीचा प्रश्नच नव्हता। पण मग नेरळला काय माथेरानला आला होता का? नाही, नेरळला माझ्या 2 मावश्या होत्या। मावश्या? त्यांनी मग यांचं स्थळ सांगितलं एका मावशीनी। तो आठवतोय दिवस? आठवतो दिवस तो। म्हणजे माझ्या वडिलांची इच्छा होती की नेरळचं स्थळ जास्त, म्हणजे मला तेव्हा नेरळचे हवामान सूट व्हायची तुम्हाला, हे बाबांना माहिती? मावशीकडे मी जायची सारखी ना, मग ते यांचं स्थळ सांगितल्यावर मग बाबा हो म्हणाले लगेच। पण तुम्हाला काय कल्पना नव्हती? नाही, यांच्या वडिलांना म्हणजे सासऱ्यांना आम्ही सगळे ओळखत होतो पहिल्यापासून। अच्छा अच्छा, म्हणजे तुम्हाला माहिती घरातलंच? तुम्ही यांना बघितलं? नाही, आम्ही बघितलं नाही। लग्न होईपर्यंत नाहीच, बघायला आलो तरी सुद्धा म्हणजे तोपर्यंत नाही बघितलं, कारण हे दादरला, मी कुर्ल्याला। हो, त्यामुळे काय प्रश्नच नाही। कशी काय साथ दिली या माऊलीनं? असंच नरम गरम, म्हणजे जे नेहमीच्या सर्वसाधारण संसारामध्ये जे चालते तेच, म्हणजे फारसं काय वेगळं नाही। पण नेरळ मध्ये कायम थंड हवा आहे ना? थंड गरम, थंड असते। गरम होते का? गरम भरपूर होते। पण काय हो, मला सांगा, तुम्ही या कुटुंबात आला तेव्हा तर काही कोणाची ओळख नव्हती, काही नव्हतं, मग कसं काय स्वागत झालं?
कधी असं वाटलं नाही की आपण आईकडनं इकडे आलोय म्हणून. सासरी आलोय असं. सगळे माणसं सगळी चांगली होती. पण शेती तर सगळं तुमच्यासाठी नवीन होतं. हो, शेती सगळं नवीन होतं. मग कसं काय सुरुवात ऍडजस्ट कसं केलं? मजा वाटायची तेव्हा. आणि आम्ही काय स्वतः जात नाही, माणसं असायची कामाला, मग त्यांना चहा पाणी दे, जेवण करून दे, ही सगळी महत्वाची जबाबदारी तुम्ही पार पाडत होता. हे सगळं करायचं. त्यांना सकाळी नाश्ता म्हणजे भाकरी भाजी, दुपारी जेवण, संध्याकाळी चहा. हे सगळं म्हणजे हे सुद्धा शेवटी आपण म्हणतो ना की शेती उत्तम करण्यासाठी शेतातच न जाता त्यामध्ये राबणाऱ्या जी काही हात आहेत त्यांना सुद्धा छान आनंदात ठेवणं ही केवढी मोठी जबाबदारी आहे माऊली. पण ही पहिल्यापासून पार पाडताय. पहिल्यापासून. हो. आणि म्हणजे कदाचित खरं वाटणार नाही तुम्हाला, पण माझ्याकडे 3ऱ्या पिढीचा मजूर काम करतोय. अरे वा. मला त्यांच्याकडे जावं लागत नाही. फोन केला का ते समजा आम्ही 4 दिवसात येतो, माझं काम उरकलं का ते म्हणतात की तुझं काम झालं म्हणजे आम्ही मोकळे झालो. किती मस्त. असा संबंध आजपर्यंत ठेवलेला आहे. 3ऱ्या पिढीचे मजूर, हां. याच्यावरून तुमचं माणूस पण किती मोठं आहे हे कळतं. किती मस्त. हे प्रेम आहे ना तुमच्यावरचं. आणि म्हणजे त्याच्यामध्ये अशी जी बरेच वर्ष काम करणारी आहेत की त्यांना म्हणजे जास्त काम होत नाही. कापता येते, भात गोळा करता येते, पण भारा उचलता येत नाही. तरी पण ते येतात. ते म्हणतात आम्ही जिथपर्यंत आम्ही येऊ तिथपर्यंत येऊ. मी पण त्यांना म्हणतो की चला ठीक आहे की मागच्या जन्मीचं तुमचं काहीतरी देणं असेल, त्या निमित्ताने मी एक असा आनंदात चाललेलं आहे सगळं. एक छोटंसं आव्हान आहे तुम्हाला आता या ठिकाणी. बोल. तुम्हाला एक प्रश्न विचारणार आणि त्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही दिलं तर या माऊलीला सोन्याची नथ मिळणार बक्षीस म्हणून. हां, बघूया हे बक्षीस मिळवून देणार का. प्रश्न खूप सोपा आहे. एक नातं आहे, ते कुठलं ते तुम्ही सांगायचं. तुम्ही कोणी काय बोलायचं ना आता 1 मिनिटासाठी. ताईच्या सासऱ्यांच्या बायकोच्या सुनेचा भाऊ कोण? कोण? स्वतः. तुम्ही. अभिनंदन, अभिनंदन. झी मराठी कडून ही सोन्याची नथ तुम्हाला मिळाली. मला तुम्हाला विचारायचंय की अनेक वर्ष त्या शेतामधलं मुख्य पीक कुठलं होतं? भातच होतं. तांदूळ. हो ना. काय हो? हां, भातच. कारण आपल्याकडे पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे भाताशिवाय दुसरा पर्याय नाही. पण ते किती किती महिन्याचं असतं? 4 महिने, 4.5 महिने. म्हणजे पाऊस थांबला का तोपर्यंत भातं तयार होतात. भातं तयार झाल्यानंतर कापल्यानंतर मग उन्हाळी तुम्ही कडधान्य पेरू शकता त्याच्यात. पण मग त्यामध्ये एक नवीन प्रयोग करावा, हे कसं काय सुचलं? म्हणजे आता हे आपल्याकडे म्हणतात जो उत्क्रांतीवाद, म्हणजे शेवटी निसर्ग हा शास्त्रज्ञ. तर ते निसर्ग आपल्याला भरभरून देतो, फक्त आपल्याला ते पकडता आलं पाहिजे. तसं 2013 शेतावर फिरत असताना भातशेतीमध्ये असंच एक असं 3-4 ह्याचं रोप दिसलं मला. ते दिसल्यानंतर मी ते सतत 2-4 म्हणजे ते पक्व झालेलं नव्हतं, दाणे तयार झालेले नव्हते. मग माझं लक्ष होतं त्याच्याकडे. तयार होईपर्यंत माझं लक्ष होतं आणि तयार झाल्यानंतर मी ते काढून घरी आणलं. घरी आणल्यानंतर एक साधारण थोडंसं त्याच्यातले 1-2 दाणे काढून बघितल्यानंतर एकदम म्हणजे बारीक तांदूळ, सफेद डाग नसलेला. भातामध्ये एक सफेद डाग असला तर मग चिकट भात होतो. बरं. तर तो ह्याच्यामध्ये नव्हता. थोडंसं म्हणजे विद्यापीठाशी संपर्क असल्यामुळे, सतत त्यांच्या मिटिंगना सेमिनारला जात असल्यामुळे या काही गोष्टी, भात विशेषज्ञ, आणि मला 83ला जेव्हा शेतीनिष्ठ पुरस्कार मिळाला, हो, त्या पुरस्कारामुळे शेतकऱ्यांशी संबंध आला, शास्त्रज्ञांशी संबंध आला. त्याच्यामध्ये काही गोष्टी थोड्याशा समजत गेल्या. आणि मग नंतर हे दिसल्यानंतर मी हे बाजूला काढलं, आणलं. आता समजा हे 4 कणस ह्याच्यातनं दाणे निघालेले ते मी परत पेरले. आमच्याकडे काय एक पिकी, म्हणजे 13ला मिळालं ते 14ला पेरलं. कारण ह्याच्यानंतर एका ह्याला साधारण 200 दाणे असतात. बरोबर. मग ते त्या पट्टीत ते वाढत गेलं. आणि 2016 विद्यापीठाचे लोकांना मी बोलवलं. पहिले आमच्या शेती खात्याला कळवलं, त्यांनी विद्यापीठात कळवलं. भात विशेषज्ञ स्वतः आले, दापोलीवरनं शास्त्रज्ञ आले. त्यांनी ते बघितलं आणि त्यांनी दिल्लीला कळवलं. दिल्लीला ही पारंपरिक बियाणे अधिकार अशी एक ती संस्था आहे,
PPRB FR आहे. मग त्या संस्थेने ते 2 किलो बियाणं दिल्लीला नेलं. पण मला तुम्हाला विचारायचं आहे की इतकं छान म्हणजे नेरळ सारख्या ठिकाणी तुमची किती जमीन असेल तरी साधारण आम्हाला प्रत्येकाला 8-8 एकर शेती आलेली आलेली. त्याच्यामुळे सगळे शेतीच करतात, शेतीमध्येच आहेत. त्यांनी नेरळ सोडलं नाही. पण मग वेगवेगळ्या प्रकारचं आता ह्याच भाताची शेती होते की अजून कुठला भात आता यांना ते दोघं जण आहे. आता ही कसं आहे, हे थोडंसं गर्व भात आहे. ह्या दोघांची शेती आहे ती अशी वर्कच जमीन आहे. बर त्याच्यामुळे त्यांच्याकडे हे भात येऊ शकणार नाही. ते दुसरं भात लावतात, कमी कालावधीत होणारं. पण मला तुम्हाला तेच म्हणायचं आहे की एकीकडे भात करत असताना आपल्या स्वतःची एक भात हां किंवा त्याच्या नावाचं हां अशा पद्धतीने मार्केटमध्ये आणण्याचं खरं तरी खूप मोठं काम केलंय तुम्ही. हो. आणि हा भात आमच्या नेरळचा आहे याचा आम्हाला अजून आनंद होतोय, हो की नाही? म्हणजे एखादी गोष्ट करत असताना शेतीमध्ये ती प्रगती करत असताना हे एक वेगळ्या प्रकारचं इन्व्हेन्शन, एक प्रयोग आणि त्यातून स्वतःचा एक वेगळ्या प्रकारची भाताची उत्पत्ती करणं यासारखा वेगळा आनंद नाही. आणि आपण याला रासायनिक खतं कोणतीही वापरत नाही, सगळी सेंद्रिय खतं वापरतो आणि पेस्टिसाईड अजिबात वापरत नाही त्याच्यासाठी. बघा स्वरा गौरी हे आपल्याकडचं आहे, आपल्या मातीतलं आहे, आपण तयार केलेलं आहे. आणि रायगड जिल्ह्यातलं हे असं एक पीक आहे की ज्या पिकाची नोंद खात्रीनं सांगतो सारं जग घेतल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास आहे. कारण त्यामध्ये अनेक वर्ष अनेक पिढ्यांची मेहनत आहे, कष्ट आहे आणि त्या कष्टातून उभं राहिलेलं हे असं हे पीक. यापेक्षा वेगळं काय पाहिजे, यापेक्षा वेगळा आनंद तो कुठला. या गप्पा सुरू असताना एक छोटासा खेळ आहे. आता बघा पहिल्या टप्प्यावर मिस्टरांनी सोन्याची नथ मिळवून दिली, बरोबर. आता मला बघायचं आहे हे पुढचं आव्हान आहे ना ते दिरासाठी आहे. जर यामधली 3 उत्तरं बरोबर दिली तर तुम्हाला झी मराठीकडून बाजूबंद मिळणार आणि 5 उत्तरं बरोबर दिली तर दिराला झी मराठीकडून चांदीचं नाणं मिळणार. हां बघूया आता काय आहे. यामध्ये काही पदार्थ दडलेले आहेत, ते तुम्ही मला सांगायचे. त्याला मी गोल करत जाणार. शब्द अनेक अक्षरांमध्ये विखुरलेले शब्द आहेत आणि त्यामध्ये एक एक जिन्नस म्हणा, पदार्थ म्हणा, वस्तू म्हणा, शेताशी संबंधित म्हणा, काही ना काही दडलेलं आहे. तर तुमच्यासाठी ते आव्हान आहे, वहिनीला दीर आज झी मराठीकडून बाजूबंद मिळवून देणार का? बरं तुम्हाला सगळ्यांना दिसेल यातलं, त्या क्षणी प्रत्येकीला वाटेल की आपण सांगावं, पण मी सांगेपर्यंत कोणी बोलायचं नाही. फक्त हे चॅलेंज त्यांच्यासाठी आहे. तुमची वेळ सुरू होते आत्ता. मिरची 1, हां आलं 2, मीठ 3. अभिनंदन. चला पहिलं बक्षीस मिळालं, वहिनीला बाजूबंद झाला. आणखी 2 आहेत, 10 सेकंदात सांगायची. 1, 2, कारलं 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 अजून 1. गुळ. अभिनंदन. धन्यवाद. दिराने वहिनीला झी मराठीकडून हा बाजूबंद बक्षीस म्हणून मिळवून दिलेला आहे. अभिनंदन, अभिनंदन. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. असे वेगवेगळे हे प्रयोग करत असता. चालूच असतं काय ना काय, चालूच असतं काय ना काय ते त्यांचं. असं कधीतरी त्यांनी आराम करावा असं वाटतं का तुम्हाला? वाटतं, पण ते म्हणतात जेवढे हातपाय त्याच्या हालतात माझे तेवढंपर्यंत मी करत राहीन. जेवले थोडा वेळ जरा 5-10 मिनिटं बसले का चालले शेतावर. मग काय ना काय ते त्यांचं काम चालू असतं. काळोख झाला काय येतात घरी. आमच्या शेतीमध्ये एक शंकराचं देऊळ आहे, ते पण जवळजवळ म्हणजे ते 1933 साली आमच्या आजोबांना सापडलं होतं. बर. मग ते आम्ही सगळं नूतनीकरण वगैरे त्याचं केलं आणि तिथे समोर असे बाकडे केलेत आम्ही 2. त्याच्यावरती जाऊन आम्ही आराम करत असतो संध्याकाळी. हे देवदर्शन होतं, शेतीकडे लक्ष जाते आणि आराम पडतो. आणि किती मस्त. शेतीच्या मधोमध मंदिर आहे ते आणि स्वयंभू आहे ते. आजोबांनी शेती विकत घेतली 1930 साली आणि 31 साली ते मंदिर महाशिवरात्रीला 15 दिवस असताना मिळालं. म्हणजे त्याची पण एक थोडीशी हे आहे, सांगू का? सांगा सांगा.
शेती घेतल्यानंतर आमचे आजोबांना घोड्यांचा खूप शौक होता. बर. ते घोड्यावर फिरायचे आणि शेती बघण्यासाठी म्हणून ते आले तिथे. तर त्यावेळेला एक मुलगा तिथे खोदत होता काहीतरी. तर आजोबांनी त्याला थोडंसं हे केलं, अरे बाबा काय करतो तिथे? नाही, बोलतो माझी घोरपड तिकडे गेले, मी ती खणत होतो. मग त्याला ते पिकाव फावडं आणून दिलं आणि ते बाजूने खोदायला सुरुवात केली. तर ते खोदताना पिंडीचा आकार थोडासा मिळाला. अरे वा. मिळाल्यानंतर ते मग आजूबाजूच्या गावकऱ्यांना लोकांना बोलवलं, ते सगळं साफसफाई केली. पण त्या अवधीमध्ये तो जो कोण मुलगा होता तो गायब झाला. कारण तिथे बऱ्याच आजोबा ते मिळाल्यानंतर त्याला शोधायला लागले ना, अरे तो मुलगा कुठे, मुलगा कुठे? तर ते लोक म्हणतात आम्ही हा मुलगा बघितलाच नाही. म्हणजे हे स्वयंभू मंदिर आहे. काय कथा असतात ना, म्हणजे ही खरी तुमच्या जागेत घडलेली. म्हणजे मला तेच म्हणायचंय की अनेक पिढ्यानपिढ्या तुम्ही कष्ट करून कसलेल्या जमिनीमध्ये आध्यात्मिक आशीर्वाद सुद्धा या कुटुंबाला मिळाला आणि म्हणून उत्तरोत्तर आज डौलानं भात शिवार फुलतंय. पण त्याचबरोबर कुटुंबाची सुद्धा होणारी प्रगती खूप आनंद देणारी आहे. तर तुमच्या सगळ्या कुटुंबाला मनापासून शुभेच्छा. आणखी एक सांगायचं राहिलं, जसे महादेवाचं मंदिर आहे तसंच आमच्या शेतीमध्ये गावदेव, ग्रामदेव म्हणतात, तो आहे. महालक्ष्मी आहे. अरे वा. रिद्धी सिद्धी गणेश आहे. हो. आणि एक साईडला पीर हमजा बाबा म्हणून पीर आहेत. अरे वा. आणि मी तर संध्याकाळी त्यांना एक उदबत्ती लावल्याशिवाय मी जेवत नाही. म्हणजे हे सगळं. आणि आमच्या परिसरामध्ये सर्व समाजाचे सर्व धर्मीय लोक राहतात. पण आता थोडंसं हे सांगतो, मला भाई गंद्रे म्हणून सगळे ओळखतात, नरेंद्र म्हणून नाही ओळखत. सगळ्यांच्याच भाई. अरे वा वा. खरं तर अजूनही खूप बोलायचं आहे, कारण नवीन शेतीतला प्रयोग आणि त्या प्रयोगामागची भावना, कुटुंबाशी असलेला संवाद. पण हा एवढा वेळ काही पुरणार नाही. त्यामुळे आजचा भाग इथे वेळ संपल्यामुळे जरी थांबत असला तरी या कुटुंबाला आपण पुढच्या भागात पुन्हा भेटणार आहोत. पण या भागाची सांगता करत असताना आज आपण सन्मान करणार आहोत नरेंद्रजींचा. झी मराठीकडून हा गणपती बाप्पा तुमच्या. आजचा भाग इथेच संपतो आहे. स्वतःची काळजी घ्या, आनंदात राहा आणि पाहत राहा झी मराठी. आणि झी मराठी बरोबर सोमवार ते शनिवार संध्याकाळी 6 वाजता होम मिनिस्टर. नमस्कार.